महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पनवेलमध्ये उत्साहात पार पडली। ढोल तासे लेझिम चित्ररथ आदींनी उपस्थितांची मने जिंकली। पनवेलमध्ये शिवजयंती निमित्त पनवेलकरांकडून शोभायात्रा काढण्यात आली होती। या शोभायात्रेत शाळेतील विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर काही क्षणचित्र प्रस्तुत केली। महाराज, एक वाईट बातमी आहे। काय बातमी आहे? शाहिस्ता खानाने पुण्यामध्ये धुमाकूळ घातला आहे, मंदिरे उद्ध्वस्त केली आहेत, पिकांचं नुकसान केलं आहे आणि एवढंच नाही तर महाराज आज तर त्या नराधामाने आंबेपूर गावच्या पाटलाच्या मुलीला उचलून नेलं। हे तुम्ही बहिर्जी माझ्या शाहिस्ते खानाची? होय महाराज, वेळीच खानाचा बंदोबस्त केला नाही तर आया बहिणींची आबरू लुटली जाईल व पुण्यावर नागर फिरवायला सुद्धा तो कमी करणार नाही। मग ठरलं, येत्या अमावस्येला खानाचा पाडाव केलाच पाहिजे। पण महाराज, खानाचा बंदोबस्त करणं एवढं सोपं नाही। खानाकडे हजारांची फौज आहे, शिवाय तो खाना सुद्धा मजबूत आहे। काही काळजी नसावी बहिर्जी, आम्ही जातीने खानाचा बंदोबस्त करणार। महाराज, आमच्यासारखे मावळे असताना आपण लढ्यावर जावं ते कितपत योग्य आहे? बहिर्जी, कामगिरी जोखमीची आहे, अशा वेळी दगाफटकाही होऊ शकतो। दरम्यान बाण स्कूलच्या वतीने पाणी वाचवा हा संदेश देखील देण्यात आला। हात पाय कलम करा। ही मानाची संशय वापिस करीत आहे। या संशयीने महाराजांनी आमचा घात शिरवा। तुम्ही आपल्या हातानं झालाय कधी धरून देऊ नाही। आम्ही आपली विनात माफी मागत आहोत बाळासाहेब। या मालाच्या संशयीने खुशाल काळात शिरावा। ज्या पावलांवर घरादारावर पाणी सोडले त्याच पावलांपाशी रक्ताची धार अवश्य काढत आहे आपला। आम्ही जर स्वराज्याशी बेईमान असू तर आमच्या सगळ्याला काहीही अर्थ उरत नाही आणि आपल्यापाशी छोटी कसम खाल्ली असेल तर आम्हाला नरकातही स्थान नाही काकासाहेब। आम्ही सादर आहोत आपल्यासमोर। यावे आणि आपली कसम पूर्ण करा। यावेळी लेझिम पथक व ढोल ताशे पथक यांनी देखील उपस्थितांची मने जिंकली। यावेळी शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, तालुका चिटणीस नारायण घरत, पनवेल शहर चिटणीस नगरसेवक प्रीतम म्हात्रे, पनवेल मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, पालिकाचे सीईओ मंगेश चितळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले होते।